नमस्कार मित्रांनो, आजचा एपिसोड खूप छान आहे. शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर कृष्णा आणि बंब्या हे दोघंजण भाजीपाला विकण्यासाठी शहरात जात असतात. दुसरीकडे गौतमी जी आहे ते ऑफिसमध्ये विचारात बसलेली असते आणि तिची मैत्रीण खूप वेळा आवाज देते, गौतमी गौतमी, पण ती किंमतच देत नाही आणि ती विचारत असते. एकदमच जेव्हा मंजिरी तिला पूजा म्हणते तेव्हा ओ करते ती आणि ती सांगते, मंजिरी, की तुझ्या बहिणीचा भक्तीचा मेसेज आलाय की तुझ्या बहिणीचं म्हणजेच कृष्णाचं लग्न जे आहे ते मोडलेलं आहे. तर आता गौतमी तिच्यावर एकदम खेक असते आणि म्हणते, तुला किती वेळ सांगितलं मी घरचे विषय इथं काढायचं नाही ऑफिसमध्ये म्हणून. तर आता मंजिरी म्हणते, अगं पण ती तुझी बहीण आहे, एवढं का तिचा तिटकारा करतेस तू. तर आता गौतमी म्हणते, ती माझी बहीण वगैरे काही नाही आहे, ते आमच्या घराला लागलेलं एक गालबोट आहे. आम्हाला ती घरात नको आहे आणि जोपर्यंत ती घरातनं जाणार नाही ना तोपर्यंत मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही आहे, असं क्लिअरली गौतमी तिला मंजिरीला सांगते. आणि म्हणूनच मला पटकन एका श्रीमंत घराण्यामध्ये लग्न होऊन जायचं आहे, जेणेकरून मी हिच्या विचारात पण राहणार नाही कृष्णाच्या, कारण ती झिपरी आम्हाला अजिबात घरात नको आहे. ती आली आणि आमच्या घरचं पूर्ण वाटोळंच झालं, म्हणून ती बाई आमच्या घरात अजिबात नको आहे, असं गौतमी जे आहे ते मंजिरीला सांगते. इकडे दुसरीकडे गौतमी जे आहे ते म्हणते की आणि ऑलरेडी मला माझं क्रेडिट कार्ड मिळालेलं आहे, मला श्रीमंत मुलगा मिळालेला आहे, फक्त आता त्या दिशेनं मी जात आहे आणि मला रिस्पॉन्स मिळावा. तर आता मंजिरी म्हणते, एक मिनिट, तुला दुष्यंतबद्दल बोलते आहेस का तू. तर गौतमी म्हणते, हो दुष्यंत. तर ती म्हणते की हे बघ, दुष्यंत जो आहे तो परफेक्ट हजबंड मटेरियल आहे आणि तो जो आहे तो काहीही केल्यानं हे असलं प्रेम म्हण, हे रोमांस म्हण, या डेफिनेशनमध्ये तो बसत नाही. आणि जर तुला त्याच्यासोबत पुढं जायचं असेल तर तुला त्याच्यासोबत लग्नच करावं लागेल, असं मंजिरी म्हणते. तर आता गौतमी म्हणते की मी कुठं म्हणते की मी त्याच्याशी लग्न नाही करणार, उलट मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. तर आता मंजिरी म्हणते की त्याला सगळं खरं कळलं तर, म्हणजे तू त्याच्या पैशाच्या मागे आहेस म्हणून. तर आता गौतमी म्हणते की कोण सांगणार आहे त्याला, कोण नाही सांगू शकत ना. तर आता गौतमी म्हणते की माझं सत्य फक्त आणि फक्त तुला माहीत आहे मंजिरी, तू कुणाला सांगणार नाही ह्याची गॅरंटी आहे मला. तर आता गौतमी जे आहे ते मंजिरीला म्हणते की यापुढे ना तू मला ऑफिसमध्ये फक्त आणि फक्त गौतमी म्हणायचं, गौतमी सोडून मला कुठल्याही नावाने हाक मारायचं नाही, डू यू गेट दॅट, म्हणून ती तिला डायरेक्ट धमकीच देते. मंजिरी हो म्हणते. आता इकडे दुष्यंत येतो आणि दुष्यंत म्हणतो, हाय. दुष्यंत तिला कॉफीला विचारतो आणि ती भाव खाते, म्हणजे मुद्दाम हे विथ द प्लॅनच असतं तिचं. नाही मला खूप काम आहे, PPT बनवायची आहे, बॉसला पाठवायची आहे, त्यामुळे मला नाही जमणार. तर आता हा म्हणतो की मिस केळकर, आता ऑलरेडी 12 वाजलेत आणि आता तुला काही सुचणार पण नाही आहे, त्यामुळं आपण जाऊया बाहेर. तरी पण ती भावच खात असते मुद्दाम. तर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे कॉफी नको, लॉंग ड्राईव्हला जाऊया का. तर आता केळकर म्हणते, म्हणजेच गौतमी, की ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही, आपण जाऊया. इकडे दुष्यंत आणि गौतमी जे आहेत ते कारमधून लॉंग ड्राईव्हला निघालेले असतात. खूप पाऊस येत असतो आणि तिला आईस्क्रीम हवं असतं, तर दुष्यंत खाली उतरून तिला आईस्क्रीम घेऊन देतो. आणि इकडे दुसरीकडे ही बिचारी आपली जागी आहे, बंब्या गाड झोपलेला आहे आणि एकमेकांसमोर हे येत असतात. आता गौतमी आता पूर्णपणे विचार करते की मी आता याला प्रपोज केलं तर अगदी उत्तम वेळ आहे, तर मी एकदम ह्याला प्रपोज करून टाकते. तर आता इकडे गौतमी जे आहे डीला प्रपोज करायला जात असते आणि आय म्हणते आणि तेवढ्यात नेमकं इथे आता दुष्यंतची गाडी आणि कृष्णेची गाडी या दोघांच्या गाडीचं धडक नाही होत, दोघं पण ब्रेक लावतात, त्यामुळे कृष्णाच्या गाडीतले जे भाज्या असतात ते खाली पडतात आणि कृष्णा बघायला येते कोण आहे आणि ज्याच्यामुळं हे सगळे भाज्या पडले. तर जेव्हा ती ह्याला पाहते दुष्यंतला, ती म्हणते बोंगाट पाहून तुम्ही, आणि हा म्हणतो इडियट, तू आहेस म्हणूनच सगळीकडे गडबड होतं, तू आहे म्हणजे असं सगळं होणारच आणि तुला मीच मिळतो का हे सगळं करायला. तर आता ही म्हणते बोंगाट पाहून तुम्हाला दिसलं नाही का आमची गाडी समोरून येतो आहे. तर तो म्हणतो की तुला दिसलं नाही का एवढी मोठी गाडी समोरून येते, ड्रायव्हरला म्हणत असतो. तर आता ड्रायव्हर म्हणतो की तुम्ही चुकीच्या दिशेनं आलाय. तर तो म्हणतो मी चुकीच्या दिशेने येणं शक्यच नाही. तो इतकं वाद घालत असतो ना, शेवटी तो पाहतो आणि स्वतःची चूक तो कबूल करतो, हां ठीक आहे पण तुला दिसली तर असेल ना माझी मोठी गाडी. तर आता ही म्हणते भोंगट पाहून तुला दिसली नाही का, तुम्हाला दिसायला हवी होती ना, आमचं किती नुकसान झालं. तर आता दुष्यंत म्हणतो, काय नुकसान झालं एवढं तुझं. इकडे गौतमी जे आहे ते कृष्णेला पाहून लगेचच कारच्या मागे जाऊन लपते, कृष्णा इकडे काय करते म्हणून, आणि ती मागेच उभारली आहे जेणेकरून कृष्णा तिला बघू नये म्हणून. आता काय नुकसान झालं आहे असं दुष्यंत म्हटल्यानंतर ना कृष्णा जी आहे त्याला नुकसान दाखवायला. तर इकडे ही जी आहे
कृष्णा सगळं भाज्या जे जे खाली पडलेत ते घेऊन दुष्यंतला दाखवायला येते. थांब आता तुला दाखवतेच केवढं नुकसान झालं आमचं. इथे गौतमीला खूप राग आलेला आहे आणि म्हणते इकडे पण कडमडायचं होतं या झिपरीला, अपशकुनीला. आणि कृष्णा म्हणते बघा या टोपल्यामध्ये जेवढं आहे ना तेवढं सगळं नुकसान झालं, याची नुकसान भरपाई कोण देणार असं म्हणतं. तर इकडे दुसरीकडे जेव्हा ती टोपलं देत असते ती जबरदस्तीने देत असते, बघा बघा एवढं नुकसान झालं 1600-1700 रुपयाचं. तर दुष्यंत म्हणतो एवढेच ना, एवढ्यासाठी का किरकिर करतेस. आणि ते टोपलं घेताना त्याच्या हाताला लागतं आणि रक्त यायला लागतं. तर आता एवढ्यासाठी एवढे रुपये का असं म्हटल्यानंतर ना कृष्णा म्हणते की तुम्हाला काय माहिती शेतकऱ्यांची व्यथा, ते लोक दिवसभर राबतात तेव्हा कुठं मिळतं. आणि तुम्हाला काय, मी शेतकऱ्यांचं खूप दयामाया यावं म्हणून म्हणत नाही आहे. तुम्हाला पहिली गोष्ट गावाकडे ओढ नाही, गावाच्या मातीचं हे नाही आहे तुम्हाला ओढ, त्यामुळं तुम्हाला काय किंमत कळणार आहे एका शेतकरीची, असंही कृष्णा बोलते. तर आता ही कृष्णा जी आहे एक्सप्लेन करते तुम्हाला शेतकऱ्यांचं काम तर माहिती आहे का, राज्याला दारे द्यायला जावं लागतं. आणि तुम्हाला माहिती आहे का दारे म्हणजे काय, तर दारे म्हणजे शेताला पाणी द्यायला जावं लागतं रात्रीचं. पावसाचा काही भरोसा नाही, कधी कधी अवकाळी पण पडतो आणि आमचा भाव घसरतो आणि कर्ज फेडून फेडून आमचं आयुष्य जातं आणि सुख वरबडायला आमचं सावकार आहेत ना. शेतातला एक एक दाना आम्ही रक्ताचं पाणी करून पिकवतो. ओव्हरऑल इथे कृष्णा जी आहे ते शेतकऱ्यांची प्रॉब्लेम सांगते, म्हणजे एवढ्या फेजमधून आम्ही जातो आणि तरीसुद्धा आम्हाला आमची कोण मदत करत नाही. आणि देठ जरी वाकडं झालं ना तरी भाजी कोण विकत घेत नाहीत. मग तुम्हीच सांगा की आता हे एवढं नुकसान झालेलं भाजी कोण घेणार आहे. तर आता हा 5000 देतो आणि ही जाऊन बंब्याला विचारते की अरे 1700 म्हणजे किती रुपये, म्हणजे कसे नोटा. तर तो सांगतो बंब्या की 100चे 17 नोटा. तर दुष्यंत हसायला लागतो, म्हणजे तुला कॅल्क्युलेशनच माहीत नाही आहे जरा पण. आणि इकडे कृष्णा म्हणते की तुम्ही मला फसवू नका बरं का, जेवढं पैसे झाले तेवढंच द्या, मला जास्त अजिबात नको आहे. तर आता हा 2000 देत असतो तुमचं विश म्हणून, कारण ही 5000 नको म्हणते ना, मग 2000 देतो. आणि आता ही परत जाऊन बंब्याला विचारते की बंब्या 1700 म्हणजे आता आपण किती रुपये त्याला वापस द्यावे लागेल. तर बंब्या म्हणतो 100-100चे 3 नोटा आपल्याला वापस द्यावे लागतील. तर आता ही म्हणते की आता ओके. तर ही बंब्याला सांगते की मागचा हळदाची पिशवी घेऊन ये जा. तर आता ही हळद देते आणि म्हणते की 300 रुपयाची ही हळद घ्या, शेतकरी आहोत आम्ही, दलाल नाही आहे, त्यामुळे 5 रुपये पण आम्हाला तुमचं जास्त नको आहे. ती तुमची हळद आणि हे आमचे पैसे म्हणून कृष्णा त्याच्या हातनं पैसे काढून घेते. गौतमी इथून मागून सगळं बघत असते, तिला खूप इरिटेट होत असतं आणि बोर पण होत असतं. तर आता ही बंब्याला म्हणते की चल रे बंब्या, आपण पैसे घेतलं ना, आता जाऊया आपण, सगळं पटपट हात लाव मला आणि आपण सगळं सामान भरून जाऊया. तर आता ती सामान भरायला जाते. इकडं आता दुष्यंत पण निघतो. तर आता कृष्णा इथून निघून जाते आणि आता गौतमी कारच्या मागून येते आणि ती म्हणते अरे दुष्यंत तुला केवढं लागलं आहे, रक्त यायला लागलं ना. आणि ती तिकडची हळद जी आहे ती दुष्यंतला लावते. आता दुष्यंत म्हणतो तू कुठं होतीस एवढं वेळ. तर आता ही सांगते की मला हे असले गावंढळ लोक आवडत नाहीत. आणि तुला माहिती आहे का, जर मी इथं दिसले असते तर हे लोक काही पण बोलले असते. आणि मुळात गावंढळ लोक मला अजिबात आवडत नाही, एकाला काही पण बोलतात आणि नुसतं भांडायला पडतात, ते डोक्यावर नाचायला लागतात आपल्या. तर दुष्यंत म्हणतो की सोड ना, कशाला त्यांचा विचार करतेस. इकडे आता ही कृष्णा जी आहे ते पोचलेली आहे आणि आता ती सगळं सामान पण काढली आणि ती बंब्याला उठवते. उठतोस का बाबा. इकडे आता कृष्णा जेव्हा घरी येते तेव्हा ती आतून दरवाजा तिची आई उघडते आणि हिचं तोंड बघून तिचं तोंड खराब होतं आणि ती म्हणते की या अपशकुनीचं तोंड पाहिलं, आता माझा काय दिवस चांगला जायचा नाही, उजडले की समोर यायचं होतं हिला. देवी आई तूच सांभाळ बाई, रोज ठरवते मी हेचं पनवतीचं तोंड नाही बघायचं, पण काय आज हेचंच तोंड बघावं लागलं. आणि हे सगळं ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटत असतं. तर आता हिची आई खूप चिडचिड करत असते आणि थोडं भक्ती येते आणि म्हणते की का चिडचिड करतेस असं. तर आता ती आत जाऊन बसते बादली आपटून की या सकाळ सकाळी या पनवतीचं तोंड मला बघायचंच होतं का म्हणून. देवाचं दर्शन घेण्याआधी या अपशकुनीचं तोंड बघितलं की माझं डोकंच फिरतंय असंही भक्तीला सांगत असते ती. तर आता भक्ती जी आहे ते कृष्णाची बाजू घेते आणि म्हणते की आई अगं बस किती बोलशील तिला, अपशकुन वगैरे काही नसतं असं. तर आता भक्ती म्हणते की कृष्णा तू जा, आवर जा. तर आता ही लगेचच आई म्हणते की तू तिची बाजू घेऊ नकोस, तिला बघितले माझी तळपायची आग मस्तकाला लागते, पण परिस्थिती पुढे ना मला हे असं थंड बसावं लागतं. तर आता भक्तीला आणि हिला आईला म्हणते की माझ्यामुळे तुम्ही दोघं भांडण नका करू, प्लीज गप्प बसा म्हणून. आणि भक्ती जे आहे ते आता तिला म्हणते जातो आंघोळीला. तर आता कृष्णा जे आहे कमाई जे आहे 20 नोटा आहेत 500चे आणि हे 500चे 10 नोट आहेत असं ती सांगत असते. तेव्हा आता भक्ती म्हणते की अगं डायरेक्ट सांग ना 500चे 30 नोट आहेत. तर आता ती म्हणते की अगं मला 20च्या पुढं कुठे येते मोजणी,
म्हणून तसं सांगितलं. तर आता ही सांगते कृष्णा की आता लगेचच आई उठून ते 30 नोटा घेते आणि आता कृष्णा सांगते की यातले जे 10-20 नोटा आहेत ते कर्ज देण्यासाठी, 8 नोटा ज्या आहेत ते घर खर्चासाठी आणि 2 नोटा ज्या आहेत ते विहीरच्या कामासाठी. तर आता आई म्हणते तुला काय वाटतं का बोलायला? तर आता तिची आई म्हणते की विहीर खणायचे पैसे, तुला काय वाटते का तू आणि तुझी विहीर? तर आता भक्ती म्हणते की अगं आपल्याला गरिबीतून हीच तर पोरगी काढली आहे. आपल्या सावकाराचं कर्ज कोणी फेडलं? आपल्या कृष्णेनं. भक्ती म्हणते की ती पोर बिचारी दिवसभर शेतामध्ये राबते तेव्हा कुठे 4 घास खायला मिळतात आपल्याला, आणि आज जर ती नसली असती ना आपलं राहतं घर आणि उरलेलं शेत हे सावकाराच्या घशात गेलं असतं. तिच्यामुळे 4 पैसे येतात घरात आणि तू तिलाच बोलायला लागलीस, म्हणून ही आईला ओरडत असते भक्ती. तर आता तिची आई म्हणते की पैसे कमवायला लागली म्हणजे काय खूप मोठं काम करत नाहीये ती. या घरात पांढऱ्या पायानं आली आणि माझं कुंकू हिरावून घेतली आणि त्या बदल्यात ती राबती असं समजतो. तर आता ही कृष्णा जी आहे भक्तीला म्हणते की भक्ती तू शांत हो, काही बोलू नको. तर आता भक्ती म्हणते की तुला इतकं बोलते ती आणि तरी पण मी कसं शांत राहू, तू तर काय बोलतच नाही.